उपयोग आहे? दवाखान्यात बसते, दुसरा पेशंट बघते. आता मला सांगा, मला निवडून दिलं नाही तुम्ही तर मी आमच्या दवाखान्यात बसणार की का रस्त्यावर बसणार? बरं, मी बिल्डिंग बांधली, तिथं खुर्ची माझ्या पैशानं आणली, त्या खुर्चीवरच बसणार की मी. आता जर तुम्ही नगराध्यक्ष निवडून दिला आणि शेठने म्हणजे गोपीनाथ पळेकर साहेबांनी जर मोठी बिल्डिंग बांधली, चकचकीत असं मोठं ऑफिस होईल, खुर्ची होईल, दवाखान्यात बसण्यापेक्षा त्या खुर्चीवर जाऊन बसेल. मग काम करायला काय अडचण मला? उगीच लोक काय पण म्हणतात, अरे निवडून देत नाही आणि म्हणताय डॉक्टर दवाखान्यात बसते. आता सुद्धा तुम्ही निवडून दिलं नाही तर मी कुठं बसणार? मग एवढं तरी लक्षात घ्या की बरं, चांगलं काम करायला तुम्हाला चांगला माणूस आहे, एवढा सुशिक्षित आहे, एज्युकेटेड आहे, एवढं शिक्षण झालेलं आहे, अनेक संस्था मी चालवतोय, सिनर्जी सारखं मोठं हॉस्पिटल जत मध्ये बसून मी चालवतोय की नाही? मग एवढं सगळं करतोय, मग मला जत शहर चालवायचं अवघड आहे? काय गटर आणि हे असली कामं करायला मला अवघड आहे? आता काय तुम्ही उगीच बडबड ते एक तरी एक माणूस तर आमच्यातच म्हणतोय की डॉक्टर सक्षम नाही. तुला कळणार कसं सक्षम? तुझं आपण हे जाऊ दे, मी आमदार केला उभा होतो त्यावेळी पण मला आमदार केलं नाही आणि मग म्हणायचं डॉक्टर सक्षम नाही, त्याच्यात दवाखान्यात बसते, ऑपरेशन करतात. मला तेवढंच येते, आता मी काय करू? तुम्ही जर आमदार केला असतं तर आमदार केले असते. तुम्ही नगरपालिकेचा अध्यक्ष केला, मला लगेचच एका मी एमडी गोल्ड मेडल स्टॅक सगळ्या गोष्टी शिकतोय, हे शिकायला काय अवघड जाते मला? महिन्याभरात 2 महिन्याभरात सगळं शिकून ओके. आणि तुमच्यासारखे मानवर तुमचे नगरसेवक आहेत आणि ताई पण अनुभवी आहेत, ऑलरेडी निवडून आले एकदा. त्यांनी मला सांगितलं की खड कामं पूर्ण आणि आमचा बॉस आहेत की गोपीनाथ पळेकर, विषय संपला.